ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या 24 वर्षीय तरुणीनं देशभरातील हस्तकला एका छताखाली आणल्या। विविध राज्यातील प्राचीन हस्तकलांचं उत्कृष्ट सादरीकरण आणि विक्री ही तरुणी करते। बघूयात नेमकी काय ही संकल्पना। भारत हा एक विविधतेचा देश आहे। त्यातली वेगवेगळी राज्य, त्यातली वेगवेगळी संस्कृती ही कुठल्या ना कुठल्या कलेद्वारे आपल्याला कळते। आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे जिकडे एका 24 वर्षीय मुलीने राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या हस्तकलेंना एकत्रित आणलेले आहे आणि थेट कलाकारांपासून ते लोकांपर्यंत तिने पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जसं बघू शकतो की इकडे राजस्थान, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, ओडिसा असे वेगवेगळ्या राज्यातले इकडे हस्तकला आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक जी हस्तकला किंवा प्रत्येक जी वस्तू आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी वापरण्यात यावी यासाठी हा प्रयत्न आहे। नुसतं शोपीस म्हणून हे न ठेवता काही ना काहीतरी त्याला लोकांचा वापर व्हावा आणि हे जे कलाकार आहेत त्यांना त्यांचा कला दाखवण्याचा वाव या 24 वर्षीय तरुणीने दिलेला आहे। आत्ता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की ही संकल्पना कुठून आली आणि काय त्याच्या मागचं हे सगळं चालू करण्यासाठी काय त्यांनी कुठून प्रेरणा घेतली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ही संकल्पना कुठून आली तुमच्या डोक्यात? मी खूपदा मला आर्टमध्ये फार नेहमी इंटरेस्ट होता। मी नेहमी वेगळ्या वेगळ्या ब्रँडकडे जाऊन बघायचे की काय काय प्रकारच्या हस्तकला आहेत, फॅब इंडिया म्हणा, कुठलंही म्हणा। पण मला एक गोष्ट लक्षात आली की हस्तकला ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट झालेली आहे। फार पैसे द्यायला लागतात। एक छोटीशी उशी घ्यायची असेल तरी त्याला 500 रुपये द्यायला लागतात। मला ते जरा चुकीचं वाटलं। मग मी ठरवलं की वेगळ्या वेगळ्या कॉलेजमधून निघाल्यानंतर मम्मा बाबांनी विचारलं तर अमेरिकेला जायचं, कुठे जायचं? मी म्हणाले नाही, मला जरा भारतामध्ये जाऊन बघायचं की आपले हस्तकला कसे असतात, कसे दिसतात। मी साधारण 12 वेगळ्या प्रांतांमध्ये गेले, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड, ओडिसा, आणि तिथे बघून मला असं कळलं की ॲक्च्युली आपले जे हस्तकला आहेत ते एवढे महाग नसतात, पण आपले जे कंपनीज आणि ब्रँड्स असतात ते त्यांना महाग बनवतात, ते त्यांना एक्सक्लुझिव्ह बनवतात, जी गरज नाही आहे। इंडियातली लोक इंडियातल्या गोष्टी बनवतात इंडियन लोकांसाठी, त्याच्यावरती मार्कअपची काहीच गरज नाही आहे। असं म्हणून मी हा ब्रँड सुरू केला की एका अम्ब्रेलाच्या मध्ये सगळे हस्तकला होऊ शकतील तितके हस्तकला, हे 5% असतील इंडियामधली हस्तकला, आणि सगळे अफोर्डेबल असले पाहिजेत, असं माझा प्लॅन होता। सगळ्यात युनिक प्रोडक्ट तुमच्याकडचं कुठलं आहे आणि त्याला युनिक तुम्ही का म्हणाल? अरे बापरे, आता मी लिस्ट काढते, थांबा। माझ्या हिशोबाने सर्वात युनिक प्रॉडक्ट माझ्याकडे हा पट्टचित्र नावाचा आहे। पट्टचित्र हे साधारण 200 वर्ष जुनं हस्तकला आहे। ते काय करतात, हे पाम लीफ आहे बाय द वे, हे मटेरियल पाम लीफ घेतात, ते एकत्र सोयन करतात, त्याला ड्रॉ आणि पेंट करतात, पण ते झाल्यानंतर जे 2 लेयर असतात लीफचे ते त्यांना कार्व आउट करतात। सो जर तुम्ही फार जवळनं पाहिलं तर अख्खा हे कार्व आउट केलेला आहे त्यांनी, पहिला लेयर थ्रू आउट द पीस। हे बनवायला साधारण 2 महिने लागले त्यांना। आणि दर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, जो प्रोटॅगनिस्ट असतो, ज्याच्याबद्दल गोष्ट सांगितली गेली असते, तो नेहमी मध्ये असतो आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी अख्ख्या सांगितल्या गेल्या असतात। हा आर्टिझन नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्येही आहे आणि हा आर्टिझन इवन G20 डेलिगेटच्या गिफ्टिंगसाठीही नरेंद्र मोदीच्या गव्हर्नमेंटने वापरला होता। इकडे मला स्टॅम्प पेपर सारखं सुद्धा काहीतरी दिसलं, तर ह्याच्या मागचं नक्की काय त्याची कला आहे आणि कोणी कुठल्या प्रांतातून ते आलं? हे राजस्थानवरनं आलेलं आहे। तर आता तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे 500 रुपयाचे, 100 रुपयाचे असे स्टॅम्प पेपर असतात। त्यावेळेला 2 पैसा 1 रुपये असं स्टॅम्प पेपर असायचे। तर हे ते ॲक्च्युअल स्टॅम्प पेपर आहेत। तुम्ही जर इथे पाहिलं तर 1960चं आहे। सो 1960वरनं जे इवन 1920, 1870 हे मी सर्वात जुनंवालं पाहिलेलं होतं। ते काय व्हायचं, ते ठेवायचे महालांमध्ये आणि मग रद्दी म्हणून फेकून द्यायचे। पण हे आर्टिझनमध्ये ठेवायला लागले, ठेवून त्याच्यावरती पेंटिंग करायला लागले। आम्ही ॲक्च्युली ह्याच्यामधनं एक सँडविच केस केली आहे, म्हणजे तुम्हाला दिसेलही की मागे लिहिलेलं काय होतं त्यावेळेला। सो एक
एखादा कुठला तरी हिस्ट्रीमधला पीस ओन केल्यासारखं होतं. आणि ह्याच्यावरती मी फार फनी लेटर्स पण वाचलेली आहेत. एक होतं की माझी चिकोरी मला मिळत नाहीये, माझी चिकोरी मला परत आणून द्या. त्याच्यानंतर मी कारण ते तेव्हाचं होतं. मी 20,000 रुपये घेतले, माझे ते पैसे संपले, मला कळत नाहीये मी आता काय करू. असे फार फनी सगळी पत्र मला वाचायला मिळाली त्याच्यामध्ये. नक्कीच. आता आपण इकडेच असं बघतोय की वेगवेगळ्या राज्यातल्या आपल्याला हस्तकला इथे दिसत आहेत. तर ह्याचं वैशिष्ट्य आम्हाला सांगा की नक्की कुठलं कसं काय आहे. ओके, तर आता तुम्ही पाहिले तर हे जे लॅम्प्स आहेत हे सगळे उत्तर प्रदेशवरनं आणलेले आहेत. हे इकडचे जे पिचवाई नावाचा आर्ट फॉर्म असतो, तुम्ही पाहिलं असेल गाय आणि कमळ असं हे तुम्ही खूपदा पाहिलेलं असेल आर्ट फॉर्म, त्याला पिचवाई म्हणतात. हे अजमेरवरनं आणलेलं आहे. त्यानंतर इकडचं जे सिरमिकचं सामान दिसतंय हे ब्लू पॉटरी म्हणतात आणि ॲक्च्युली पर्शियन रूलर्सच्या थ्रू हे आधी इंडियामध्ये आलेलं होतं आणि आता ते आपण स्वतःचं हे करून घेतलेलं आहे. हे जयपूरवरनं आले. कोच जेवरमध्ये बायका बसून बनवतात. हे वरच्या गोष्टी ह्याच्या आहेत, ओडिसाच्या आहेत. पट्टचित्र, वेगळे वेगळे टाईपचे आर्ट फॉर्म आम्ही एकत्र आणलेले आहेत. खाली तुम्ही पाहिलं इथून तर हे आम्ही काश्मीरवरनं आणलेले बॉक्सेस आहेत. जरा युनिक आहेत कम्पेअर्ड टू युज्युअल काश्मीरी बॉक्सेस जे दिसतात. त्याच्या उजव्याच हाताला तुम्हाला ते जे बोल दिसत आहेत ते ॲक्च्युली अख्खे कागदानी बनवले गेले आहेत. मधुबनी आर्ट फॉर्म आहे आणि हा मध्य प्रदेशवरनं आणलेला आहे. पण आय शुड से बिहारचं ओरिजिनल आहे मधुबनी. आता आपण हे सगळं बघितलं खरं, पण लोकांचा हा खूप बेसिक प्रश्न असतो की जेवढं युनिक तेवढं महाग. मग या सगळ्याचे आता कलाकारांकडनं घेताना काय प्राइसेस असतात आणि लोकांपर्यंत पोहोचताना काय त्याची किंमत असते? सो कलाकारांकडनं घेताना मी मे बी प्राईस सांगू नाही शकत तुम्हाला, पण लोकांकडे पोचताना माझं एवढं असतं की जास्ती अजिबात नसलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हा सेट पाहिला तिघांचा, हा 199लाच आहे. अख्खा हाताने कार्व केलेला आहे, पेंट केला आहे आणि 3 पीसेस आहेत, पण तरी तो 199लाच आहे. त्याच्यानंतर हे जे दिया आहेत हे खूप वेळ लागतो हे दिया बनवायला, कारण ते खूपदा तुटतातही. त्यांचा मेन कॉस्ट असतो डिफेक्ट ज्याच्यामध्ये झालेलं असतं. तरी हे आम्ही 125ला इथे विकतो. आणि सगळ्यात युनिक म्हणजे आत्ता इकडे एक आपण जे दिवाळीच्या वेळेस लँटर्न लावतो किंवा तसं एक आपल्याला इथे बघायला मिळालं आहे. खरं त्याच्या मागची पण संकल्पना खूप अशी वेगळी आहे, कारण त्याचं बनवायचं सगळं ती प्रोसेससुद्धा वेगळी आहे. तर नक्की हे काय आहे आम्हाला जाणून घ्यायचं. ह्याला तुमा आर्ट फॉर्म म्हणतात. हा छत्तीसगडमध्ये ॲक्च्युली 3 वेगळ्या प्रांतांमध्ये भेटतो इंडियामध्ये. हे काय करतात, हे पंपकिन घेतात, भोपळे घेतात, भोपळे घेऊन पाण्यात फेकतात, पाण्यामधनं काढतात आणि जाळतात. जाळल्यानंतर त्याच्यामध्ये हे असे डिझाईन बनवतात. सो हे ॲक्च्युली भोपळे आहेत, दिसत नसतील पण भोपळे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मेन इश्यू असा असतो की हे भोकं बनवताना ते तुटतात. सो 2 महिन्याची मेहनत त्यांची वाया जाते, पण त्यांना काही फरक नाही पडत. मी एकदा त्यांना पाहिलेलं बनवता अख्खा आय थिंक ह्या पॉईंटपर्यंत पोचलेला अख्खा क्रॅक गेला. त्याच्यामध्ये उचलून फेकला, नवा उचलला. 1 मिनिटही विचार केला नाही त्यांनी. एवढं त्यांचं सेट असतं, एवढं ते हे एफिशियंटली काम करतात. आणि एक शेवटचं, तुम्ही मगाशी हे एक दाखवलं युनिक, तर हे पण छत्तीसगडचं आहे. तर नक्की काय आहे त्याच्या मागची संकल्पना, ते काय आहे? आपण जसं बघू शकतोय की छत्तीसगडमध्ये खरं तर खूप असा मोठा नक्सलाईट एरिया आहे. मे बी त्याच्यामुळे सुद्धा असं असू शकतं. तर हा पण त्यातलाच एक प्रकार आहे का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे खरं तर. मला ॲक्च्युली माहीत नाही, कारण हा जो आर्ट फॉर्म आहे ना हा खूप जुना आहे, साधारण 100 वर्ष तरी जुना असेल. सो त्यावेळेला आता मला नॅक्सलाईटचं जास्ती हिस्ट्री माहीत नाही आहे. कसं वाचतं ते? ओके, मी दाखवतो. सो हे इथे ज्याच्यात कार्विंग असेल ती जागा पकडायची आणि आपण जसं बघितलं की सगळेच इकडे हस्तकला काही ना काहीतरी वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. तसंच तुमच्या या स्टुडिओच्या नावात पण वेगळेपण आहे, पालखी. तर त्याच्या मागची संकल्पना आहे. सो तुम्ही पाहिलं तर 12 वेगळे स्टेट्स, 80 वेगळे आर्टिझन हे एकत्र आलेत. आणि आपला जो पालखी हा सण असतो हे आपण सगळीजण एकत्र येतो, बरोबर. सो त्याच्या हिशोबाने मी विचार केला. खूप लोकांना वाटलं पालखी म्हणजे हा लग्नाचं असेल म्हणून तुम्ही नाव ठेवलेलं आहे, तसं म्हणून नाही. काय मला आपला तो सण खूप आवडतो आणि मला वाटलं देर इज हे काय त्याला म्हणतात सिम्बलिझम मला वाटलं दोन्हीमध्ये, म्हणून मी पालखी असं सिलेक्ट केलं.
नक्कीच आपण जसं बघितलं की काही ना काहीतरी वेगळेपण प्रत्येक हस्तकलेत आहे, कारण भारत हा देशच वेगळेपणाचा आहे आणि ते आपल्या कलातून आणि या हस्तकलेतून आपल्याला पाहायला मिळालं. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.